मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या हायवेवरील मिसिंग लिंकची पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद. मिसिंग लिंकचा वापर करता येत नसल्यानं वाहनधारक नाराज. फक्त मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका प्रवाशांसाठी खुली. अशोक खरात प्रकरणी ईडीकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाला समन. 70 कोटी रुपयांच्या बनावट खात्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश. प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकर यांच्या बहिणी. मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र एफडीएच्या तपासणीमध्ये कलिंगडात कोणतीही भेसळ नाही. कलिंगडात रंग, गोडवा तसंच त्याचा आकार वाढवण्यासाठी कृत्रिम रसायनाचा वापर झाला नसल्याचा एफडीएनं पर्दाफाश केलाय. मुंबईमध्ये महापौर रितू तावडेंकडून आज पूर्व उपनगरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी. पावसाळ्यापूर्वी चेंबूर, कुर्ला आणि वांद्रे संकुल परिसरातल्या नाल्यांची पाहणी करत आढावा घेतला. जळगाव महानगरपालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर अवघ्या काही तासात कारवाई. पुण्याच्या भोरमध्ये 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची दगडानं ठेचून हत्या. हत्येनंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. चिमुकलीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून रास्ता रोको आंदोलन. पोलिसांकडून 65 वर्षीय नराधमाला बेड्या. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात कडकडीत बंद. गावातली सगळी दुकानं बंद ठेवून ग्रामस्थांकडून घटनेचा तीव्र निषेध. आज गावात ग्रामस्थांकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. टीसीएस प्रकरणातील इतर 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 4ही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार करणं, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज फैसला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून नाशिक न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे निदा खानला कोर्ट दिलासा देणार की जामीन अर्ज फेटाळला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये दत्तनगर परिसरात कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांची हत्या. कौटुंबिक वादातून मुलानं वडिलांवर चाकू हल्ला केला. आरोपी मुलगा अशफाक बागवानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भंडाऱ्याच्या अड्याळ वन परिक्षेत्रात मादी बिबट्यासह तिच्या 2 बछड्यांचं थरारक रेस्क्यू. केसलवाडा येथील बंद नाल्यामध्ये मादी बिबट्यासह 2 बछड्यांचा वावर होता. अखेर वनविभागाच्या पथकानं मोठ्या प्रयत्नानंतर तिघांनाही सुखरूप पिंजराबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मुरबाडजवळ रस्ता ओलांडताना बिबट्याची गाडीला धडक. बिबट्याचा जागीच मृत्यू. परिसरातील नागरिकांना अनेकदा बिबट्याचं दर्शन झालं होतं. वनाधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. चौकशी सुरू. नंदुरबारतील नवापुरामध्ये बर्ड फ्लूमुळे हजारो कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1 किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्यात येणार. बर्ड फ्लू आणि इतर भागात पसरू नये म्हणून प्रशासन सतर्क. आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ते पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरू होते आणि कलिंग जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोतात करून त्या जो डम्पिंग हे असतो डिच असतो तिथे पोहोचले जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल. नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव. पोल्ट्री व्यावसायिकांचं कोट्यवधींचं नुकसान. H9N2 लस निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप. H5N1 व्हॅक्सिन देण्याची मागणी. 12 लाख पक्ष्यांवर संकट. चंद्रपूरमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यभरात मचान सेन्सस पार पडली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील सगळ्याच व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामध्ये ही सेन्सस प्रक्रिया अर्थात प्राणी गणनेची प्रक्रिया पार पडली. जंगलातील पाणवठ्या शेजारी मचाणावर बसून 24 तासात येणाऱ्या जनावरांची गणना करणं म्हणजेच मचान प्राणी गणना. बारामती तालुक्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना युगेंद्र पवार यांनी भेट दिली आहे. तीव्र उन्हामुळे पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पाणी आणि सिंचनाच्या सुविधांचा युगेंद्र पवार यांनी आढावा घेतला. अंजनगाव, जळगाव, सुपे, कारहाटी आणि पानसरेवाडी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून मदत करण्याचं आश्वासन. बीडमधील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा खरेदीसाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ.
द्या. आमदार धनंजय मुंडे यांची पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. हरभरा खरेदी केंद्र 29 मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश होते, पण पोर्टल 24 एप्रिल रोजीच बंद झाल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. तुमसर तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावला. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीचा डांगुर्ली येथील घाट कोरडा पडलेला आहे. गोंदिया शहराला मर्यादित पाणीपुरवठा होतोय. शहरातील सुंदरनगर भागामध्ये पाण्याची टंचाई. 2 ते 3 किलोमीटर लांब जाऊन नागरिकांना पाणी आणावं लागतंय. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्यानं अर्जदारांकडून अल्पप्रतिसाद. घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की. विक्रोळीतील 1221 घरांच्या किमती 7.5% कमी, तर 14 मेपर्यंत अर्ज करता येणार. MMR परिसरात मेट्रोचं जाळं उभारणार. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली जोडणारं मेट्रोचं जाळं पुढच्या काही वर्षात तयार करून सिडकोचे MD विजय सिंघल यांची माहिती. सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य आणि केंद्र सरकारची मदत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आला. आता नवीन दुसरी मेट्रो दोघी विमानतळाला जोडणारी छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट एक 32 किलोमीटरची लाईन आहे. त्यामध्ये 9 किलोमीटर अंडरग्राऊंड आणि 23 किलोमीटर ओव्हरग्राऊंड जवळजवळ 24,000 कोटीची किमतीचा हा काम आपण सिडको मार्फत करणारच आहोत. आता राज्य शासनाच्या कॅबिनेटने ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे. नांदेडमधल्या देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंत्राटदारावर 100% कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. एप्रिल महिन्यात जीएसटीची उच्चांकी वसुली. तब्बल 2,43,000 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त. एप्रिल 2025चा 2.37 लाख कोटींचा विक्रम मोडला. गेल्या एप्रिलच्या तुलनेत यंदा 6,000 कोटी जादा जीएसटी वसूल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गावदेवी उत्कर्ष मंडळाकडून भव्य क्रीडा महोत्सव. कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंची भेट. नागरिकांशी ठाकरेंनी संवाद साधला. संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती. सलग आलेल्या सुट्ट्या आणि मे महिन्याची सुट्टी यामुळे पंढरपूरमध्ये भक्तांची गर्दी. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा. उन्हापासून सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांची आवश्यकता. सलगच्या सुट्ट्यांमुळे राज्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळं गर्दीनं फुलली. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भक्तांची गर्दी. शेगाव शहरात असलेले अनेक खासगी हॉटेल्स हाऊसफुल. 12वीच्या परीक्षेचा आज निकाल. दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. 15,32,487 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. नीट परीक्षेमुळे उद्या मध्य रेल्वेवर ब्लॉक नाही. शनिवारी मध्यरात्री धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. CSMT ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. रायगड जिल्ह्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात. मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते मोहिमेला सुरुवात. आदिती तटकरेंनी स्वतः माहिती ॲपवर भरून मोहिमेचा शुभारंभ केला. नागरिकांनी सहकार्य करण्याचं आदिती तटकरेंचं आवाहन. जळगावच्या नशिराबादला महाराष्ट्र दिनी व्यसनमुक्तीचा कीर्तनाद्वारे संदेश. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पत्रकार संघानं सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. व्यसनमुक्ती विषयावरती जाहीर कीर्तन पार पडलं. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे लेखापाल विकास चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा. कामांची बिल आणि सिक्युरिटी डिपॉझिट परत करण्यासाठी 6% मागितले होते. ठाणे लाचलुचपत विभागानं दिलेल्या तक्रारीनंतर कारवाई. आणखी काही अधिकारीही अडकण्याची शक्यता. यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट. युवकावर गुन्हा दाखल. भाजप नेते नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलिसात तक्रार दिली होती. यवतमाळ ग्रुप नावाच्या फेसबुक ग्रुपवरती दीपक झिलते या युवकाची आक्षेपार्ह पोस्ट. आज पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रावरती फेरमतदान. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रावर मतदान. डायमंड हार्बरमधील 4 मतदान केंद्रावर फेरमतदान, तर मग्राहतमधील 11 मतदान केंद्रांवरती फेरमतदान.
गुजरातमध्ये सुरत भरूच मार्गावरील चोरियासी टोल नाक्यावरती देशातील पहिल्या बॅरियर फ्री टोल सिस्टीमचा शुभारंभ. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. या प्रणालीमुळे वाहनांना टोल नाक्यावरती थांबण्याची गरज नाही. नंबर प्लेट फास्टॅगचा वापर करून टोल आपोआप वजा केला जाणार. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 15 जूनपासून उड्डाणं सुरू होणार. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर भारतातील प्रवासी विमान कंपन्या आणि मालवाहतूक संचालकांसाठी एक नवीन व्यवस्था. तर पहिलं उड्डाण इंडिगो विमान कंपनीद्वारे होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.